एवढं सगळं त्यांच्याकडे अचाट पुण्य, आगाध तपस्या, की भगवंताने देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. बोलिले वाल्मिक तैसेचे करीन आणि वर्तुनी दावीन नामामन, केवळ नामस्मरणामुळे. मग एवढं सगळे जे फायदे आहे, इष्टप्राप्ती, ही इष्टप्राप्ती भगवंतांच्या नामस्मरणानं आहे बघा. मग आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या जीवनातील अनिष्ट निवृत्ती व्हावी याकरता आपण नामस्मरण केलंच पाहिजे. आणि त्या अनिष्ट निवृत्तीमधील पहिली अनिष्ट निवृत्ती अभंगाच्या पहिल्या 10 लोक एकत्रित करा. त्यांची आवड भिन्न भिन्न राहील महाराज. पंचविषयामध्ये बी प्रत्येकाला वेगवेगळा विषय आवडेल. बरं द्या सोडून एकच विषय घेऊ आपण, रसविषय. रसविषय. आता एखाद्याला विचारा तुम्ही, बाबा तुला गोड आवडतं का? त्या 10 जणांमध्ये एकाला गोड, एकाला खारट, एकाला तुरट, एकाला आंबट, एकाला आंब्याचा रस, एकाला ऊसाचा रस, एकाला आणखीन कशाचा रस. म्हणजे प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. संसारातल्या प्रत्येक जीवाची आवड, कारण प्रकृती भिन्न भिन्न आहे ना. कोणाची प्रकृती सत्वगुणी आहे, कोणाची रजोगुणी आहे, कोणाची तमगुणी आहे. त्यामुळे या आवडी भिन्न भिन्न. प्रकृती एकसारखी नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. संसारामध्ये एकसारखी आवड कोणाचीच नाही. सगळ्या आवडी भिन्न भिन्न आहे. पण लाखो संत एकत्रित करा, सर्व संतांची आवड एकच आहे, भगवंताचं नाम. आणि संतांची आवड हे बघा, हे 4 आवच्छेदक लागले तर ती आवड योग्य ठरते बरं का. शास्त्र सांगतं ती आवड ज्ञानपूर्वक असावी, ती आवड सफल असावी, ती आवड योग्य असावी. रोग आपल्या शरीरात शिरला हे ओळखायचं कशावर? ज्ञानोबा त्याचं उत्तर देतात ज्ञानेश्वरीत. विषय विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ लागे कडू. तुम्हाला परमार्थ आवडत नसेल, कीर्तन चालू आहे ना, हा घरी झोपा काढतोय, कीर्तन चालू आहे, हा घरी पिक्चर पाहतोय, समजायचं याला रोग झालाय, भवरोग. हा रोग याला जडलाय. ज्या अर्थी तुम्हाला कल्याणाचं जे आहे ते आवडत नाही, आपल्याला ज्ञानेश्वरी आवडत नाही, कादंबऱ्या आवडतात, समजायचं याला भवरोग झालाय. ज्ञानेश्वरी आवडत नाही, गाथा आवडत नाही, एकनाथी भागवत आवडत नाही, श्रीमद भागवत आवडत नाही. जे ग्रंथ आपल्या कल्याणाकरता साधू संतांनी निर्माण केले ते ग्रंथ आवडत नाही, संत आवडत नाही, तीर्थक्षेत्र आवडत नाही. समजून घ्यायचं की हा रोग आपल्याला जडलेला आहे. विषय विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ लागे कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जो विषय कडू आहे, 6 प्रश्न आहे, उत्तर मात्र एकच आहे. 6 साधक तुकोबरायकडे आले आणि 6 प्रश्न घेऊन आले. खंडे जन्म. तुकोबरायने एक जन्माचं खंडन झालं. कारण जन्माला आलो म्हणून हे सगळे जे आपल्या पाठीमागं आधी व्याधी हे ज्या लागलेल्या आहेत, याला कारण आहे जन्म. जर आपण जन्म चुकवला, एकदा मूळ जरा तोडलं तर झाड येईल कशाला? पण आपण मूळ तसं ठेवतो, मुळाला पाणी घालतो आणि वरचे शेंडे 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 सगळे आपण झाड बोडखं करून टाकतो. पण जे मूळ आहे जन्म, या जन्माचं खंडन झालं पाहिजे. कारण जन्मामुळं सर्व जे आपले दुःख आहे, हे साधू संत जे असतात ना, या जन्माच्या पाठीमागं हात धुवून लागतात. जसं वैरा बापाचिया पुत्र जचे, मारलियाचा जेवी सूड मागे. ज्ञानोबराय म्हणतात ज्याप्रमाणे वैरा बापाचिया पुत्र जचे, म्हणजे आपल्या बापाला एखाद्या व्यक्तीनं मारलं, जीवे मारलं, आणि मग त्या माणसाला, त्या व्यक्तीला मारण्याकरता पुत्र जसं अहोरात्र प्रयत्न करतो सूड घेण्याकरता, याने माझ्या बापाला मारलं, त्याचा सूड घेतो, तसंच आहे या जन्मामुळं हे सर्व दुःख मला भोगावं लागले. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हे जे दुःख आहे, जन्माला आलं म्हणून सगळे जरा व्याधी, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते. जन्माला आलो म्हणून हे सगळे पाठीमागे लागलं. याकरता साधू संत महात्मे, तू साधक, या जन्माच्या पाठीमागे हात धुवून लागतो आणि जन्म चुकवतो. आणि मग जन्म चुकवल्यामुळं पुढचे सर्व दुःख त्याला
त्याच्या दुःखाचा आणि त्याचा स्पर्शच होत नाही. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप, आणि जाय त्रिविध तो ताप. पाप त्याच्या ठिकाणी राहत नाही नामोच्चार केल्यामुळं. अखंड नामस्मरण. आता जिथं वाल्या कोळी, ज्यांच्या पापासमोर हिमालय छोटासा होता, एवढं ज्यांचं पाप होतं, वाल्या कोळी, ज्यांनी जाणव्यावाले एवढे ब्राह्मण तुटे भवरोग, तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. पांडुरंगा करो प्रथम जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे जयाचे आठवे. शब्द सृष्टी अंगवे, सारस्वतागवे जिव्हेसिये. वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे. जे रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण. जे अवतरविती खून, हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरुचे पाय, जे हृदय घेवसोनी ठाय. ते एवढे भाग्यवय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा गोपादेवा, निवृत्ती उदारा गोपादेवा, निवृत्ती उदारा गोपादेवा, निवृत्ती उदारा गोपादेवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेद. मस्तक माझा पायावरी, यावार करी संतांच्या. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम
उच्चारिता खंडे जन्म. बाबा बसता का? बस बस. काय नाही, हाय आता टाळकरी भरपूर आहे. श्री क्षेत्र रांजणी, आपल्या या रांजणी गावामध्ये त्रितपूर्ती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36वे. 36 वर्षापासून हा अविरत सप्ताह या ठिकाणी चालू आहे. दरवर्षी आपण ज्ञानेश्वरी पारायण, हरिनाम कीर्तन, या ठिकाणी हरिपाठ, सर्व सकाळी काकडा वगैरे सर्वच असतं. गाथा पारायण देखील आहे. आपण 36 वर्ष ही सेवा टिकून ठेवलेली आहे. पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांचा कृपा आशीर्वाद, वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी बाबा यांचा आशीर्वाद आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले, जे या गावामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं, असे महान तपस्वी संस्थेचे जुने विद्यार्थी होते. विशेष म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब यांचं ज्यांनी स्मरण केलं होतं, सगळं श्रवण केलेलं आहे ज्ञानेश्वरीचं, असे जुने विद्यार्थी की त्यांचंच या ठिकाणी जन्मभूमी आहे. या ठिकाणी त्यांनी देह देखील ठेवलेला आहे. फार पुण्यभूमी आहे. एवढे महान संत या ठिकाणी होऊन गेले. वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठलनाथ महाराज भावे निमगाव, वैकुंठवासी प्रातस्मरणीय कृष्णदेव महाराज काळे यांचा देखील कृपा आशीर्वाद आहे. आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण रोहिदास महाराज चांदा यांचा देखील कृपा आशीर्वाद आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य शांती ब्रह्म प्रातस्मरणीय बाबाजी यांचा देखील आपल्याला या ठिकाणी कृपा आशीर्वाद मार्गदर्शन आहे. हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू असणारे अशोक महाराज बोरुडे यांचा देखील या ठिकाणी मार्गदर्शन आहे, कृपा आशीर्वाद आहे. हरिभक्तपरायण गुरुबंधू सुदामदेव महाराज शास्त्री, हरिभक्तपरायण श्यामगिरी महाराज, हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज आपले असणे पूजनीय महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि पितृतुल्य आदरणीय वंदनीय पूजनीय बाबा या ठिकाणी स्वतः सर्व सेवा करतात. बघा, आता या वयामध्ये एवढी सेवा करणं हे आपल्याकरता फार आदर्श आहे. त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. सेवा ही मरुस्तर अविरत करावं लागते. बघा, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत ही सेवा करावं लागते. परमार्थ हा सेवा करणाऱ्याचाच आहे. सेवा चोर लोकांसाठी परमार्थ नाही. या ठिकाणी सेवाच करावं लागते. सेवेशिवाय काहीच प्राप्त होत नाही. असे आदरणीय ज्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे असे बाबा देखील या ठिकाणी आहे. आपण सर्वच सुंदर पखवादवादक आहे, ज्यांनी सुंदर सुरुवातीलाच विना घेतला असे महाराज देखील आहे. फार गोड आवाज आहे. सर्वच गायक वादक आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे ओंकार महाराज आहेत. महाराजांचं नाव हा हरिभक्तपरायण गुरुवर्य उलट महाराज देखील आहे. आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला आरंभ करतो. आज पहिला दिवस आहे. आज बर इथं पारायण केलं का? वा, फारच छान, फारच छान. ज्यांनी ज्ञानेश्वरीसारखा जो ग्रंथ, महान ग्रंथ, मी नेहमी कीर्तनात ज्ञानेश्वरी जिथं पारायण आहे तिथं मी सांगत राहतो की हा ग्रंथ अलौकिक आहे. बघा, बरं भाऊसाहेब, हा काळे, बरं आमचे गुरुवर्य, वा वा वा, मग तर फारच चांगलं. आम्हाला आमच्या गुरुवर्यांचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही 74ला संस्था सुटले का? वा, संस्थेचे विद्यार्थी म्हणले त्यांचं दर्शन जरी झालं तरी आपलं जीवन धन्य होतं. ज्या लोकांनी जुन्या लोकांचं श्रवण केलेलं आहे त्या काळामध्ये आता गुरुवर्य वैकुंठवासी शांताराम गुरुजी, मोठे कदम माऊली, सर्व मोठमोठे महात्मे होऊन गेले. वैकुंठवासी मामासाहेब, सर्वच गुरुवारांचं ज्यांनी श्रवण केलेलं आहे असे महान लोक आहेत. आज परम भाग्य आहे की या कीर्तनाच्या निमित्ताने, या सेवेच्या निमित्तानं
या लोकांचं दर्शन झालं. असे थोर थोर महात्मे. आज सेवेचा प्रथम दिवस आहे. पहिला दिवस म्हटला की वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आपल्या जोग महाराज संस्थेचा नियम आहे की पहिल्या दिवशी नामपरच अभंग घेतलं पाहिजे. कारण नाम महात्म्य ज्या अभंगात आहे, नामाचा महिमा ज्या अभंगात आहे असाच अभंग सेवेसाठी निवडला पाहिजे. कारण भगवंताचं नाम हे मंगलमय आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. भगवंताचं नाम घेतल्याशिवाय कुठल्याही कार्याला आरंभ करू नये. भगवंताचं नाम घेतलं की मग ते कार्य जे आहे सिद्धीत जात असतं, अथवा ते कार्य सिद्धीत जात नाही. असं भगवंताचं नाम सर्व अनिष्ट निवृत्त करणार आहे आणि इष्टाची प्राप्ती करून देणार आहे. आजचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये सर्व अनिष्ट निवृत्ती आलेली आहे. भगवंताच्या नामाने अनिष्ट कशा प्रकारे, किती अनिष्ट निवृत्त होतात, या अभंगामध्ये 6 अनिष्ट आलेले आहे. पहिल्या चरणामध्ये 2 आहे, दुसऱ्या चरणामध्ये 1 आहे, तिसऱ्या चरणामध्ये 2 अनिष्ट आहे आणि शेवटच्या चरणात 1 आहे. असे 6 अनिष्ट या चरणात, या अभंगामध्ये आलेले आहे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. भवरोग तुटे आणि संचित क्रियमान भोग तुटे. हा तुटे दोन्हीकडे लावायचा. कशामुळं? ऐसे विठोबाचे नाम. भगवंताच्या नामाने भवरोग बी तुटतो आणि संचित क्रियमान जे भोग आहे, प्रारब्ध, सर्व नष्ट होतं. आणि ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. हा जो तिसरा अनिष्ट निवृत्ती आहे, जन्माची खंडना. जन्मच नाही म्हटल्यावर मरण बी नाही. जन्माला आलो म्हणून तर मरावं लागतं. जर तुम्ही जन्मालाच आले नसते, हे रोग आणि ते हे कशाला, हे उपद्रव कशाला? मेलेल्या माणसाचं कधी पोट दुखतं का? काय संबंध त्याचा आणि पोट दुखायचा? काय संबंध? ज्ञानोबरायच म्हणतात ते निवटल्याचे कुठं पोट दुखे, शक्यच नाही. संपला तो विषय. तसंच आहे, एकदा आपण मुक्त झालो, एकदा भगवत दर्शन झालं, भगवत साक्षात्कार झाला की दुःख संपलं. हे नामस्मरणाने होतं. तू ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. पाप गेलं का त्रिविध ताप जातोच. पण हे कशामुळं होतं? ऐसे विठोबाचे नाम. तुका म्हणे माया होय दासी लागे पाय. जी माया आहे, ज्या मायेमुळं आपण या सगळ्या संसार चक्रामध्ये अडकलो, सर्व दुःखामध्ये आपण अडकलो. या संसाररूपी या चक्रामध्ये, का आपण त्याला काय म्हणतो, ते उसाचा चरखा नसतो का, या मायेमुळं आपण या चरख्यात घातलेले. एकदा ही मायाच नष्ट झाली, ही माया फक्त भगवंताच्या नामासमोरच झुकते. भगवंताच्या नामासमोरच ही आकळल्या जाते. अथवा हिनं लय मोठमोठ्याला पालतं घातलेलं आहे, विठ्ठल विठ्ठल. सर्व अनिष्ट निवृत्ती अभंगात आलेली आहे. तर भगवंताच्या नामाने इष्टप्राप्ती देखील होती. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने फायदे देखील खूप आहे. आपण जर बघितलं तर भगवंताच्या नामस्मरणाने सर्वात मोठा फायदा काय असेल? जो देह आपल्याला ज्याच्याकरता मिळालेला आहे, कशाकरता मिळालेला देह आपल्याला मोक्ष प्राप्ती करता. मोक्ष हे परम प्रयोजन आहे बरं का. बाकीचे सगळे अवांतर प्रयोजन आहे, परम प्रयोजन मोक्ष आहे. या तुम्ही देहाला एकदा आले की त्याने मोक्ष प्राप्त करून घेतलाच पाहिजे, नाहीतर त्याचा जन्म वाया जातो बघा. पुन्हा हा देह लवकर भेटत नाही. मग बहुता दिवसा फेरा आणि आला या नगरा. फार दिवस लागतात, फार. मग एक एक योनी माझी कोटी कोटी फेरा आहे, लय दिवस लागतात बघा. पुन्हा हा देह लवकर भेटत नाही. आणि मग एकदा हा देह प्राप्त झाला की परम प्रयोजन साध्य करून घेतलं पाहिजे. परम प्रयोजन काय आहे? तर मोक्ष. आणि हा मोक्ष कशामुळे भेटतो? तर भगवंताच्या नामस्मरण. मुखी नाम हाती
मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांची. मोक्ष म्हणजे काय? तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे बघा, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे अनिष्ट निवृत्ती झाली, आणि परमानंदाची प्राप्ती झाली म्हणजे तुम्हाला इष्ट प्राप्ती झाली. बघा, केवळ भगवंताच्या नामाने हे मोक्ष प्राप्ती झाली की दोन फायदे: अनिष्ट बी निवृत्त झालं आणि इष्टाची प्राप्ती झाली. म्हणजे फार काय तुम्हाला दुसरीकडे कुठं साधन करण्याचं काम नाही. एवढं एकच साधन जरा तुम्ही जीवनामध्ये साध्य केलं, तर हे जर साधन आपण जीवनामध्ये तंतोतंत याचं पालन केलं, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं, तर मोक्ष नक्की आहे बघा. हरिनामामृत सेवे सावका सेवे हरिनामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. मोक्ष अगदी सहज सुलभ आहे, सहज प्राप्त होतो. जो मोक्ष अत्यंत कठीण आहे पण नामस्मरणाने अगदी सहज प्राप्त होतो. हे मानवी जीवनाचं परम प्रयोजन आहे बघा. हे केवळ नामस्मरणाने साध्य होतं. ही इष्टप्राप्ती आहे. नामस्मरणाने आणखीन काय फायदे आहे? तर पुण्य प्राप्त होतं. आपल्याला जर पुण्य पाहिजे असेल, पुण्यवान व्हायचं असेल, तर आपण नामस्मरण केलंच पाहिजे बा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात की पुण्याची गणना कोण करे. कोण करायला करीत बसलं? ते इतकं पुण्य तयार होतं, त्याची गणना कोणी करावी? केवळ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराय त्या ठिकाणी तुच्छ लागतात. ते पुण्याची गणना कोण करी? वेळ कोणाला आहे? इतकं पुण्य तयार होतं. आपल्याला मग पुण्यवान व्हायचं आहे. आपल्याला स्वर्गीय आनंद पाहिजे, स्वर्गातला, तरी देखील आपण नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या देवांना हा आनंद भेटतच नाही. ती भोग योनी आहे बघा. त्या ठिकाणी भोग आहे. त्यांच्या देहामध्ये पुण्यप्राप्ती होत नाही. त्या देहामध्ये आनंद नाही. स्वर्गातले भोग आहे. त्या ठिकाणी दिव्य अमृत आहे, दिव्य त्या ठिकाणी अप्सरा आहे. त्या ठिकाणी येड्या बाबली नाही, आपल्यासारख्या जरशा गाया नाही. तिथं कामधेनू आहे, तिथं कल्पतरू आहे. सडका आपल्यासारख्या अशा गुडघे इतके खड्ड्याचे एवढले अशा सडका आहेत तिथं. चिंतामणीच्या सडका आहे तिथं, चिंतामणी.
असं सगळे दिव्य भोग. प्यायला तिथं अमृत आहे, चहा नाही, चहा बिलकुल नाही, अमृत आहे. आणि मग ते अमृत पेल्यामुळं त्यांचे ते देह दिव्य आहे, त्यात विष्ठा मलमूत्र तयार होत नाही. त्याच्यामुळे तिला संडास बाथरूम नाही स्वर्गामध्ये. हे संडास बाथरूमची गरज इथं आपल्याला आहे, पाहिजे ते आवश्यकता आहे आणि काळानुसार फारच आवश्यकता आहे. आता असो, विषय चालू होता स्वर्गीय आनंद. जर पाहिजे असेल तर आपण नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जर आपल्याला वैकुंठातला आनंद पाहिजे असेल तर याच अभंगाचं 3रं चरण आहे बघा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. जर आपण कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ हे जर नामस्मरण करीत राहिलो तर वैकुंठातला आनंद आपल्याला इथं सहज मिळतो. सहज. आपल्याला कुठलीच साधना करायचं काम नाही. संध्या कर्म ध्यान जपतपानुष्ठान अवघे जोडे नाम उच्चारिता. संध्या कर्म ध्यान जपतपानुष्ठान काहीच करायची आवश्यकता नाही. सहज तुम्ही नामस्मरण करू शकता. नाम मंत्र तो पावन आणि बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म. वा, नामे हा धर्माधर्म. नामस्मरणामुळं आपलं धर्म अधर्म जे काय असेल सर्व आपल्याला सहज प्राप्त होतं. आणि पुन्हा बाधू न शके स्नानादी कर्म. तुम्हाला स्नान करण्याची गरज नाही व दातच घासले पाहिजे असं बी काय नाही. तुम्ही उठल्या उठल्या आहे त्या स्थितीमध्ये आपण नामस्मरण करू शकतो बघा. मग आता एवढं सोपं साधन या भक्ती मार्गामध्ये नामस्मरणासारखं साधन नाही. अत्यंत सोपं आहे. आणि मग इतकं सोपं साधन कोण घेतो? शहाणा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. शहाणा घेतो, मूर्ख नाही घेत. त्याला किती सांगा, किती सांगा, तो म्हणतो रातचा गोंधळ बरा होता. ते गाढवा पुढं तुम्ही किती सांगा तो नाही ऐकत. नाही, पटत नाही त्याला. या गोष्टी पटत नाही. कारण या पटायला पुण्य पाहिजे. पुण्याशिवाय देवाचं नाव मुखात येतच नाही. मरा मरा म्हणायला पुण्य लागत नाही. मरा मरा तुम्ही सहज म्हणू शकता, पण राम राम म्हणायला पुण्य लागतं ना. आणि मग ते वाल्ह्या कोळ्याचं पुण्य केव्हा उदयाला आलं तेव्हा ते राम राम शब्द आला. नाही तर ते सुरुवातीला मरा मराच म्हणत होते. ज्या वेळेस त्यांना नारद महर्षीने, देवर्षी नारदांनी त्यांना बसवलं त्यावेळेस ते डाकू होते. नामस्मरण करायला बसवलं ना. आणि ज्यावेळेस 1000 वर्षांना देवर्षी नारद पुन्हा आले तर तेव्हा वाल्ह्याकोळी हे महर्षी झाले होते. पुन्हा आल्यानंतर म्हणजे बसवले त्यावेळेस कोण होते? डाकू होते. नामस्मरणाला बसवलं, पण आल्यानंतर तेच डाकू महर्षी झाले. एवढं सगळं त्यांच्याकडे अचाट पुण्य, आगाध तपस्या की भगवंताने देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं. बोलिले वाल्मिक तैसेचे करीन आणि वर्तुनी दावीन नामा म्हणे. केवळ नामस्मरणामुळे. मग एवढं सगळे जे फायदे आहे, इष्टप्राप्ती, ही इष्टप्राप्ती भगवंतांच्या नामस्मरणानं आहे बघा. मग आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या जीवनातील अनिष्ट निवृत्ती व्हावी याकरता आपण नामस्मरण केलंच पाहिजे. आणि त्या अनिष्ट निवृत्तीमधील पहिली अनिष्ट निवृत्ती अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तुटे भाव रोग, तुटे
आवाज लयच मोकळ्या मनाने मोकळा केला. हे म्हातारे माणसं बसलेली जाते ना बैरी हो. आलाय म्हणजे कीर्तनामध्ये अनिष्ट प्राप्ती होईल नाही बैरव ना म्हणजे इष्ट प्राप्ती तर लांब राहिली, सगळे अनिष्ट होऊन जाईल ना. बैर चांगलं आहे का ती बैरवन कीर्तन तरी ऐकायला आलं पाहिजे ना आपल्याला, बाकीचं नका काय ऐकायला. हरिपाठ कीर्तन सकाळचा काकडा कानावर आला पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण कानावर आला पाहिजे, याच्याकरता कान पाहिजे. असो तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, अनिष्ट निवृत्ती आलेली अभंगात. भवरोग हा सर्वात अनिष्ट आहे महाराज. भवनाम संसार, आणि या संसाराला रोग म्हटलेला आहे. थोडं अभंगावर बोलण्याच्या अगोदर पूर्वपीठिका सांगतो. आपण जरा बघू गेलो तर सर्व संतांना नामस्मरणाबद्दल खूप आवड आहे. अगदी विश्वमाऊली ज्ञानोबरायापासून तर तुकोबरायापर्यंत सर्व संतांनी एकमुखाने नामस्मरणात जी आवड आहे ती आवड प्रगट केलेली आहे. बघा, गोड तुझे नाम विठोबा आवडते माझ, 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 तुझे उच्चारिता मना येतसे लाज, तुझे उच्चारिता मना येतसे लाज, तुझे उच्चारिता एकची लाज, तुझे उच्चारिता विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना येतसे लाज. अनंत नाम आहे. आता आपल्याला देखील प्रश्न पडतो, रामकृष्ण हरी म्हणावं की हरे राम हरे कृष्ण म्हणावं की ओम नम शिवाय म्हणावं की आणखी नारायण म्हणावं, काय काय म्हणावं. आपण ज्ञानोबराकडे पाहान, तुम्ही ज्ञानोबराला काय आवडतं. जर ज्ञानोबराला विठोबाचं नाम आवडतं मग आपण बी विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे, किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आपण याच मंत्राचा जप केला पाहिजे. अगदी कुठलीही शंका न घेता, निशंक संशय न घेता, संशयरहित होऊन जर ज्ञानोबराने हे नाव घेतलं तर आपण हेच नाव घेतलं पाहिजे. ज्ञानोबरांना जो आनंद आज समाधीमध्ये प्राप्त होतो, ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आज देखील ज्ञानोबराय समाधीमध्ये याच नामाचा अखंड जप करतात. बघा, याच नामाचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आपण देखील हाच मंत्र जपला पाहिजे. दुसरा मंत्र आपण जपू नये, इतर मंत्राच्या भानगडीत पडू नये. कोण कान फुकतं, कोण काय करतं, कोण काय करतं, या भानगडीत आपण पडू नये. अगदी सोपं आहे, हेच नाव घेतलं पाहिजे. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना. लाज वाटली पाहिजे दुसरं नाव घेताना, लाज आली पाहिजे मनाला. हेच नाव घेतलं पाहिजे. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषे. तुकोबराय म्हणतात, आम्हाला देखील भगवंताच्या नामाशिवाय आणि भगवंताच्या रूपाशिवाय काही आवडत नाही. सर्व संतांची, लाखो संत एकत्र करा, सर्व संतांची आवड एक आहे. आणि संसारिक लोकांची तुम्ही 10 लोक एकत्रित करा, त्यांची आवड भिन्न भिन्न राहील महाराज. पंचविषयामध्ये बी
प्रत्येकाला वेगवेगळा विषय आवडेल. बरं द्या सोडून, एकच विषय घेऊ आपण, रसविषय. रसविषय. आता एखाद्याला विचारा तुम्ही, बाबा तुला गोड आवडतं का? त्या 10 जणांमध्ये एकाला गोड, एकाला खारट, एकाला तुरट, एकाला आंबट, एकाला आंब्याचा रस, एकाला ऊसाचा रस, एकाला आणखीन कशाचा रस. म्हणजे प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. संसारातल्या प्रत्येक जीवाची आवड, कारण प्रकृती भिन्न भिन्न आहे ना. कोणाची प्रकृती सत्वगुणी आहे, कोणाची रजोगुणी आहे, कोणाची तमोगुणी आहे. त्यामुळे या आवडी भिन्न भिन्न. प्रकृती एकसारखी नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. संसारामध्ये एकसारखी आवड कोणाचीच नाही. सगळ्या आवडी भिन्न भिन्न आहे. पण लाखो संत एकत्रित करा, सर्व संतांची आवड एकच आहे, भगवंताचं नाम. आणि संतांची आवड हे बघा, हे 4 आवच्छेदक लागले तर ती आवड योग्य ठरते बरं का. शास्त्र सांगतं ती आवड ज्ञानपूर्वक असावी, ती आवड सफल असावी, ती आवड योग्य असावी आणि टिकाऊ असावी. म्हणजे टिकली पाहिजे. ज्ञानपूर्वक तुम्हाला जे काय आवडतं, संसारातला कुठलाही पदार्थ घ्या, त्याच्यातलं ज्ञान आपल्याला पाहिजे. ज्ञानपूर्वक आवड पाहिजे. साधू संतांना नाम जे आवडतं, नामस्मरण, हे ज्ञानपूर्वक आहे महाराज. अंडज जारस स्वेदज उद्भिज आटे आणि हरिनाम नाटे, हा ते बरवे. म्हणून नाम ज्ञान आहे त्याच्यामधलं. नामस्मरण आवडण्याचं ज्ञान आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, हे ज्ञान आहे. आणि जळतील पापे जन्मांतरे, ही सफलता आहे. नामातली सफलता. ज्ञान पाहिजे आपल्याला. ज्ञानपूर्वक कुठलीच गोष्ट, आपल्याला संसारिक गोष्टी ज्या ज्या आवडतात त्याच्यातलं ज्ञान आहे का आपल्याला? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, ह्या आपल्या आवडी आहे. बरं, या आवडी ज्ञानपूर्वक आहे का? धन, त्याच्यातलं ज्ञान आहे का? त्याच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे. जर हे ज्ञान आपल्याला झालं तर धन तुम्हाला कधीच आवडणार. हा ते कामापुरतं आलं ठीक आहे, त्याचा आवश्यकता आहे व्यवहार म्हणून, त्याचा अतिप्रसंग नको. दारा, ही पत्नी आपल्याला का आवडते? त्याच्यातलं ज्ञान नाही. त्याच्यातलं एकदा ज्ञान झालं तर भर्तृहरीकडे जा तुम्ही, मग तुम्हाला समजेल. त्या भर्तृहरीला ज्ञान झालं होतं पत्नीविषयी. सगळं सोडून ते भर्तृनाथ झाले पुढं. ज्ञान झालं ना. एकदा विषयातलं ज्ञान कळालं, आपल्याला संसारातल्या गोष्टी ज्या ज्या आवडतात त्याच्यातलं ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञान झालं की ती गोष्टी आवडणार नाही. देवाच्या नावाशिवाय काही आवडणार. ज्ञानपूर्वक आवड आहे संतांची. ज्ञान आहे, सफलता आहे. ती जी आवड असते त्याच्यात ती सफलता आहे की जळतील पापे जन्मांतरे. पुन्हा कलियुगामध्ये हे नामस्मरण योग्य आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेट. या काळाला अनुसरून योग्य आहे. सध्या जो काळ चालू आहे, या काळामध्ये जर तुम्ही दुसरं साधन करीत बसले ते योग्य आहे का? योग्य नाही. तुम्ही कर्म करीत बसले, योग याग करीत बसले, जप तप अनुष्ठान करीत बसले, योग्य नाही. नामस्मरण केलं पाहिजे. काळाला अनुसरून योग्य आहे. कळी काळामध्ये नामस्मरण तुम्हाला साध्यापर्यंत घेऊन जाईल, साध्य प्राप्त करू देईल. इतर साधनं तुम्हाला मध्येच बुडवतील, कुठं गेले तपास बी लागणार नाही. ते साधन करता करता कुठल्या योनीत नेऊन घालतील. जिवंतपणे ते येडे करून टाकतात साधनं. आणि मग जे जिवंतपणे येडे करतात ते आपल्याला साध्यपर्यंत घेऊन जाईल का? नाही. म्हणून अशा साधनाच्या खटपटीत पडू नका. त्याच्यातली योग्यता बघा, योग्य आहे का? बरं, ते टिकाऊ आहे का? साधन हे टिकाऊ पाहिजे. नामस्मरण हे साधन साधू संतांच्या ठिकाणी बघा टिकाऊ आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत ते नाम त्याने टिकून ठेवलं. बघा, चैतन्य महाप्रभू यांच्या परंपरेमध्ये एक हरिदास नावाचे संत झाले. चैतन्य महाप्रभू, ते हरिदास संत जे होते ना, ते मुस्लिम होते. त्यांचं देह जो होता, शरीर, हे मुस्लिम समाजातील होतं. पण त्यांना हरिनामाची एवढी आवड लागली, दररोज ते 3 लाख कृष्ण नामाचा जप करीत होते. किती? 3 लाख. 3 लाख जप झाल्याशिवाय पाणी पित नव्हते, पाणी सुद्धा पित नव्हते. जसे संस्थेचे गुरुवर्य गुरुनाम गुरु मारुती महाराज गुरु बाबा आता समाधी सोहळ्याच्या कीर्तनातच बोलले की एकदा प्रसंग घडून घडला. मारुती महाराज गुरु जेलमध्ये गेले.
आणि मग जेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी नाही. आणि मग मारुती महाराज गुरु यांनी पाणी नाही आणि अन्न नाही. मग त्या जेलरने भरपूर विनंती केली की महाराज तुम्ही काहीतरी घ्या, पाणी प्या, जेवण करा. घेतलंच नाही. आणि ती बातमी मामांच्या कानावर आहे. आणि मग मामाने त्या जेलरला पत्र लिहिलं की जोपर्यंत तुम्ही त्यांना ज्ञानेश्वरी देत नाही तोपर्यंत ते पाणी आणि अन्न घेणार नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मारुती महाराज गुरु हे अन्न पाणी घेत नव्हते. तसंच होतं हे हरिदास महाराज जे होते हे 3 लाख जप केल्याशिवाय अन्न पाणी घेत नव्हते. आणि मग ही बातमी त्यांच्या समाजातील लोकांनी राजाच्या कानावर नेऊन घातली दिल्लीला. आता मग त्या राजाने लगेच सैनिक पाठवलं, म्हणजे घेऊन या म्हणे त्यांना. घेऊन आल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणले काय करता? म्हणले काय नाही, नामजप करतो. म्हणले तुम्ही कुठल्या समाज आहे? म्हणले मुस्लिम. म्हणले तुम्हाला पडतं घे, तुम्ही जर असे नामजप करायला लागले तर आपला सगळा धर्म संपून जाईल ना. सगळे लोक ते सोडून देतील नमाज पडायचं आणि इकडे हरिपाठाला शिरतील. आपण चांगलं होईल ना, फार त्यांचं कल्याण होईल. पण त्यात ते राजाला कुठं ते पटू राहिलं. ते म्हणे तू काफिराच्या देवाचं नाव घेतो म्हणे, तुला लाज वाटली पाहिजे. ते म्हणले मला काय लाज वाटायची? लाज तर तुला वाटली पाहिजे. तुला ज्या देवाने राजा बनवलं त्याचं तू नाव घेत नाही, तुला लाज वाटली पाहिजे. म्हणले देवाचं नाव सोड. जर तुला जिवंत राहायचं असेल, जर तुला मरायचं नसेल तर तू ते नाव घेणं सोड. ते म्हणले हे बघ, जिवंत राहणं अथवा मरणं हे तुझ्या बी हातात नाही, माझ्या बी हातात. हे ज्याच्या हातात आहे तो ठरवीन. आता तुला जिवंत ठेवायचं का मला ठेवायचं, तू कर बदले प्रयत्न. माझं नाम बंद पडणार नाही. ही नामाची टिकाऊ जी आवड आहे ना, नाम संतांच्या वाणीमध्ये टिकलेलं कसं आहे याच्याकरता मी सांगू राहिलो बरं का. हे लक्षात ठेवा, मूळ सिद्धांत लक्षात ठेवा. आणि मग त्या राजाने आज्ञा सोडली, मुस्लिम राजाने, की या हरिदासाला दिल्लीमध्ये 40 गल्ल्या होत्या त्यावेळेस. आणि या 40 गल्ल्यामधून 4 सेवक त्यांच्या हातामध्ये ते वेताचे ते लांब लांब ते फोक, ते म्हणले याला 40 गल्ल्यातून म्हणले उघडं करून आणि अंगावर प्रत्येकाने एक जण थांबला की दुसऱ्याने आणायचं. असे 4 जण न थांबता 40 गल्ल्यातून फिरवा म्हणले. आणि मग ते 4 सैनिक, 4 सेवक त्या हरिदासाला उघडं केलं आणि त्या गल्ल्यातून मारीत फिरू त्या ठिकाणी हिंडवलं त्यांना उघडं करून. एक जण थांबला की एक जण मारायचा. घेशील का देवाचं नाव? लगेच आणायचं. ते म्हणले माझं नामजप बंद पडणार नाही, पण तुम्ही देखील मला फटके मारताना कृष्ण म्हणान मग फटका मारा. तुम्ही देखील देवाचं नाव घ्या मग फटका मारा. म्हणजे तुम्हाला मी बळ येईल फटके मारायला. जसं मला सहन करण्याचं बळ आहे तसं तुम्हाला मारण्याचं बळ येईल. तुम्ही देखील देवाचं नाव घ्या. आणि मग ते सैनिक बी अचंबित झाले की काय नामाची आवड आहे. राजा देखील आश्चर्यचकित झाला, केवढी नामाची आवड आहे की जे वेताचे फटके अंगा सगळं सोलून निघलं, अंगावर कातडच राहिलं नाही ही चमडी, पण तरी देखील नाम बंद नाही. कृष्ण 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 ते अखंड म्हणत होते. ही नामाची आवड जी आहे टिकाऊ पाहिजे, ज्ञानपूर्वक आवड पाहिजे, सफल पाहिजे. ती आवड योग्य आणि टिकाऊ हे 4 अवच्छेदक लागले की ती आवड योग्य आहे अथवा ती आवड योग्य नाही. मग तुम्हाला ज्या ज्या वस्तू आवडतात त्या त्या ठिकाणी अवच्छेदक लावायची. ती ज्ञानपूर्वक आहे का, सफल आहे का, योग्य आहे का, टिकाऊ आहे का, मग तुम्हाला ती वस्तू आवडली पाहिजे. आपल्या या अवच्छेदकामध्ये संसारातली कुठलीच वस्तू बसत नाही, कुठलीच नाही. फक्त भगवंताचं नाम जे आहे, भगवंताचं रूप जे आहे, फक्त तेवढंच या 4 अवच्छेदकामध्ये बसतं. विठ्ठल अशी संतांची आवड ही टिकाऊ आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे जे नाम आहे या नामाचा जो महिमा आहे तो महिमा अगाध आहे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. भवरोग तुटे आणि संचित क्रियमान भोग तुटे. हा जो भवरोग आहे ना,
या संसाराला रोग म्हटलेला आहे. बरं आपल्याला हा संसार आवडत नाही का? जर साधू संत याला रोग म्हणू राहिले, बरं जगद्गुरु तुकोबराय रोग म्हणू राहिले. आणि मग तुम्ही सांगा रोग कोणाकोणाला आवडतो? रोग कॅन्सर, डायबिटीज व्हावा वाटतो का? रोग आवडत नाही. पण मग हा भवरोग, हा रोग असा आहे, इतर रोग तरी जन्माला आल्यानंतर होतात, पण हा जन्माला यायच्या अगोदरच होतो. तुम्हाला यायच्या अगोदरच याची सुरुवात होऊन जाते. तुम्ही आईच्या गर्भात आले की हा तुम्हाला चिटकला, मरूस तर सोडित नाही. असा जो रोग आहे, हा रोग आपल्याला किती आवडतो. मला तुकोबराय म्हणतात, ऐसा कोणी नाही हे जया नावडे, 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 कन्यापुत्र गोड ऐसा कोणी नाही हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दारा धन, ऐसा कोणी नाही हे जया नावडे. हे सगळ्याला आवडतं, संन्यासीला सुद्धा. याच्यातले काही विषय काढून टाका तुम्ही. आता कन्या पुत्र काढा, पुढं दारा काढा, पण घोडे, घोड्याच्या जागी गाडी घ्यायची आपण. धन विचारूच नका, तुमच्यापेक्षा तर आम्हाला लय प्रिय. अवघड. जर याच्यातून संन्यासी सुटले नाही तर बाकीच्याची काय गत आहे? ऐसा कोणी नाही. हा जो रोग आहे, हा रोग सगळ्याला आवडतो महाराज. हा रोग का आवडतो? तर याचं कारण आहे अज्ञान. ज्याप्रमाणे लहानपणी बघा, ते लहानपणामध्ये काही मुलांना ते डोळे यायचे, आणि मग डोळे आल्यानंतर शाळेत गेलं की ते शिक्षक लोक हाकून द्यायचे, घरी जाय म्हणायचे, होय घरी, कारण तुझ्यामुळे सगळ्या पोराचे डोळे. आणि मग त्या पोराला एवढा आनंद होतो शाळेतून हाकलून दिलं, कारण शाळेला सुट्टी. बरं घरी आल्यानंतर शिक्षक म्हणले, घरी जाऊन जरा तूप आणि दूध खाय, म्हणजे डोळे तुझे लवकर बरे होते. म्हणजे दोन फायदे, शाळेला सुट्टी आणि घरी आल्यानंतर तूप आणि दूध खायला भेटायचं. भरपूर दूध आणि तूप खाल्लं का डोळे लवकर बरे होतात, असे आयुर्वेद शास्त्र सांगतो. आणि मग त्या मुलाला एवढा आनंद, ती पूर्वी शाळेमध्ये गीत गायला जायचं, सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटामध्ये कळ येऊन डोके दुखेल का, सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का. हे रचलेलं गीत आहे बरं की, टाळ पकोदर म्हणायचं नाही तर तुम्ही लावता लगेच. हे रचित आहे, पण त्याचा आशय फार चांगला आहे. त्याचा आशय बघा, जुनं गीत आहे. त्या मुलाची आवड काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का, बरं उद्या आहे गणिताचा पेपर, पोटामध्ये कळ येऊन डोके दुखेल का. म्हणजे आता पोटात कळ येण्याचा डोकं दुखायचा काय संबंध? काय संबंध लागतो? बादरायन संबंध तरी अजिबात नाही. पोट कुठं डोकं कुठं. पण ती आवड जी आहे,
अज्ञानमूलक आहे. अज्ञानामुळं ते रोग आवडतं. जर ज्ञान झालं, ज्ञानाविषयी ज्ञान झालं, म्हणजे ज्ञान आपल्याला किती पुढे उपयोगी पडणार आहे हे जर त्या मुलाला कळालं, तर त्याला शाळेला सुट्टी मिळावी असं वाटेल का? नाही वाटणार, बिलकुल नाही. ज्यावेळेस आम्ही आळंदीमध्ये पाठाला जायचो, एक दिवस जर पाठ नाही झाला तर दिवसभर करमत नव्हतं. ज्ञानेश्वरीचा पाठ एक दिवस जर ऐकायला नाही भेटला तर दिवस असं वाटला दिवस आपला वाया गेला. एखाद दिवशी जर आपल्याला पंचदशीचा पाठ नाही ऐकायला भेटला, विचारसागरचा पाठ नाही ऐकायला भेटला, दिवस वाया गेला असं वाटायचं. पण त्याच्याबद्दल जर अज्ञान असेल, आवड नसेल, तर मग काय, मग पाठाला अखंड सुट्ट्या. मग फक्त संस्थेमध्ये नावाला नाव, 4 वर्ष फक्त ठपका पडावा शिक्का मिळावा, फक्त संस्था सुटलेली आहे बाई. याच्याकरता बरेच जण बसतात. आता आमच्या टायमाला पाठाला 400 जणांनी ॲडमिशन घेतलं पहिल्या वर्षाला, आणि पाठाला फक्त 80 ते 90 जणच राहायचे, बाकीचे सगळे गैरहजर. कीर्तनाला जाय, कुठं कार्यक्रमाला पळ, कुठं काय. कधीतरी आपलं हप्त्यातून 1 दिवस यायचं हाजरीमध्ये, ते आपलं हाजरी लावून जायचं. पण ते नंतर मग वैकुंठवासी गुरुवारी निकमबाबांनी फार कडक केलं होतं. 8 दिवस गैरहजर राहिला की चले जाव, पुन्हा संस्थेत त्यानं यायचंच नाही. दिसला का बाबा त्याच्या पाठीमागं पळू आणायचे त्याला. पाठाला गैरहजर राहिला तर अज्ञान आहे. आता असे गुरुवारी पुन्हा भेटतील का? असे लोक पुन्हा भेटतील ज्यांचे पाठ चुकवले? तुम्ही आता किती कोट्यवधी रुपये द्या, हे लोक पुढे येतील का? काय लोक होऊन गेले. वैकुंठवासी मोठे बाबा, वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल बाबा घुले, हा वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य, वैकुंठवासी निकम बाबा, हे जे लोक होऊन गेले, वैकुंठवासी नथुसिंग बाबा, असे हिमालयाच्या तोडीचे लोक. पण आपलं अज्ञानामुळे हे लोक ते काय म्हणतात ते, तुका म्हणे चिंतामणी शिळी गळा आणि पावे अवकाळा म्हणावं. तो चिंतामणी शिळीच्या गळ्यात बांधल्या गेला की त्याची अवकाळा होती बघा, तसं झालंय. हे लोक चिंतामणी, पण हे शिळीच्या गळ्यात बांधले गेले, म्हणजे ज्यांना काही त्याच्यातलं माहितीच नाही, तारतम्यच नाही. हे लोक कोण आहे? यांचे पाठ आपण चुकवल्यानंतर पुन्हा हा योग कुठल्या जन्मात येणार नाही. पुन्हा आहे का योग? जर चुकून तुम्ही पुढच्या जन्मात डुक्कर झाले, कुत्र झाले, गाढव झाले, तर ते संस्थेच्या आत येऊन देतील का? येऊनच देणार नाही. ते कुत्र आमच्या टायमाला भजनामध्ये येऊन बसायचं, पण त्याला हे मार ते मार, त्याला मारित राहायचं, त्याला काढून द्यायचे, पण ती पुन्हा यायचं. त्यात ते काहीतरी योग भ्रष्टच. ते मागच्या जन्मात ते 100% संस्थेचा विद्यार्थी असन, पण काहीतरी चुकी झाली, लोकांचं अन्न खाऊन झोपा काढल्या, काहीतरी झालं त्याच्याकडून. त्याच्यामुळं कुत्र्याच्या योनीला गेला, जाऊ नाही पण गेला. पण आता त्याला ते पूर्वसंस्कार, ते संस्कार जागरूक आहे त्याच्यामुळं ते यायचं. वारीला एकादशीला आळंदी ते देहू पायी पण जायचं, पायी जाऊन तिथं एकादशी पण धरायचं. कोणी जर चपाती टाकली, कोणी भाकरी टाकली खात नव्हतं, थोडं साबुदाणा खाणार किंवा मग काहीच खात नव्हतं. असं एक कुत्रं होतं. सांगण्याचं तात्पर्य, एकदा जीवनातील योग निघून गेला, पुन्हा नाही. हे जे आपल्याला ज्ञानाबद्दल आवड नाही, याचं कारण आहे अज्ञान. आणि संसाराबद्दल आवड आहे, संसाराबद्दलचा अज्ञान. हा जो भवरोग आहे, या रोगाबद्दल आपल्याला अज्ञान आहे. हा रोग किती घातक आहे. या रोगामुळं 184 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येवोनी पडसे संदेह पुरा, ओळसा थोर माया जाळी. मग जर हा रोग घालवायचा असेल तर काय करावं लागेल? याची भवरोगाचे औषध, याची भवरोगाचे औषध, षडवर्गा
हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध आणिक काही नवे बाध करील वद षडवर्गा सावळे रूप ल्यावे डोळा सहाच वाठरांचा मेळा बदर लागोने दिखळा नाम मंत्र माळा विष्णू सहस्र. जर आपण या विष्णू सहस्र राम 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 म्हणत राहिलो तर हे राम जो उच्चार आहे हा विष्णू सहस्रनामाच्या बरोबरीत आहे. एकदा जरी तुम्ही राम म्हटले की तुम्हाला 1000 वेळा भगवंताचं विष्णू सहस्रनाम वाचल्याचं पुण्य भेटतं. एकदा राम म्हणायचं एवढं आघात पुण्य आहे. भवरोग ऐसे जाय आणि अनेक काय शुल्लक आहे. जर भवरोग जातो म्हणल्यावर मग बाकीचे रोग जाणार नाही का? या रोगामध्ये प्रकार आहे. काही व्याप्य रोग आहे, काही अव्याप्य रोग आहे, काही कर्मज रोग आहे म्हणजे कर्मातून. व्याप्य रोग थंडी ताप झाला, एखादा पावसातून भिजून आला आणि मग भिजल्यानंतर त्याला थंडी ताप होणारच आहे, व्याप्य रोग आहे. किंवा थंडीमध्ये आता थंडीच्या दिवसामध्ये शेतामध्ये पाणी भरायला गेलं तर आजारी पडणारच आहे. थोडंफार थंडी सहन होता होता होणारच आहे. व्याप्य रोग. अव्याप्य रोग म्हणजे कधी बरे न होणारे कॅन्सर एकदा झाला की तुम्हाला घेऊनच जातो, तुमच्या सोबतच जाणार तो, तसा जाणार नाही. तुम्हाला डायबिटीज झाला, एकदा झाला की तुम्हाला पुढं घालणार. तुमची जोपर्यंत राख होत नाही तोपर्यंत तो जात नाही, फक्त तो दबून राहतो, गोळ्या औषधाने दबून राहतो. हे जे रोग असतात ना, गोळ्या औषध जोपर्यंत चालू आहे, जोपर्यंत तुम्ही आहार विहार जपता तोपर्यंत हे दबून राहतात. तुमचा आहार विहार चुकला की हे वर डोकं काढणारच. कफ, वात आणि पित्त हे शरीरामध्ये समान केव्हा राहतात? ज्यावेळेस तुम्ही आहार विहार जपता, म्हणजे वेळेवर भोजन, वेळेवर झोपणं. आणि त्यातल्या हे तर आमच्या नशिबात अजिबातच नाही. कधीच वेळेवर मी ठरवलं होतं की सकाळी 9ला जेवायचं आणि संध्याकाळी 5ला, दिवस माळाला काहीच खायचं. पण मग कधी कधी हा प्रसंग येतोच. मठावर असल्यावर ठीक आहे, तिथं ठीक आहे, सकाळी 9ला संध्याकाळी 5ला. एकदा दिवस माळाला का संपलं, काहीच कोणी अमृत जरी आणलं तरी घ्यायचं नाही. दिवस माळा आता तुम्ही बघा ते हे व्यापारी लाईनचे लोक, ते आपले जैन समाजाचे लोक, हे लोक बघा सूर्यनारायण उगल्यानंतर बरोबर सकाळी 8:30-9ला जेवणार, दुपारी काहीच नाही. कारण दुपारी ही आयुर्वेद शास्त्राने जेवणाची वेळ सांगितलेलीच नाही दुपारी. पण आपण बरोबर 12 वाजता म्हणजे 12 वाजताच जेवणार. आपण आपलं सगळं ढोरासारखं काम आहे. आपण हातभर इकडं फुटभर तिकडं, त्याला काय. पण ते लोक बघा जैन समाजाचे, सकाळी 9ला म्हणजे 9ला आणि संध्याकाळी 5ला म्हणजे 5ला, सूर्यनारायण मावळायच्या अगोदर 5-5:30ला 6 पर्यंत तुम्ही कधी जेवा. मग बघा तो मनुष्य 100 वर्ष जगणार म्हणजे जगणार, तो बी निरोगी. जर हे नेम जर तुम्ही पाळले जीवनात, टायमवर जेवण्याचे, पुन्हा टायमवर झोपलं पाहिजे. संध्याकाळी 10च्या अगोदर 9:30-10ला आपण झोपलंच पाहिजे, 9 ते 10च्या मध्यात. पण आपण मोबाईल पाहण्यामध्ये एवढे व्यस्त होतो की 12-1 कधी वाजून जातात. 12 कशालाच, पहाटचे 4, पहाटचे 4 वाजले तरी कळत नाही. इकडं काकडा सुरू झाला की मग हा झोपतो आणि उठतो 9 वाजता 10 वाजता. मग शरीरामध्ये जे उशिरा जेवणारे जे लोक आहे, ते अन्न त्यांच्या पोटात सडतं आणि सडल्यामुळं ते अन्न जे आहे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये अडकतं आणि त्याच्यामुळे अटॅक, अचानकच हे कर्मज रोग पुढं जो येणार आहे आपल्या कर्मामुळं. आपण हे जे कर्म चुकवलं ना, उशिरा झोपण्याचं,
उशिरा झोपायचं, उशिरा जेवण्याचं, हे कर्म चुकवल्यामुळं हे अटॅक येतात. अटॅक येण्याचं दुसरं काही कारण नाही. तुम्ही वेळेवर जेवा, बिलकुल नाही, 100 वर्षाच्या पुढंच तुम्ही जाताल. पण हे व्याप्य रोग आहे, अव्याप्य रोग आहे, आणि काही कर्मच आपल्या ह्या कर्मातून निर्माण झालेले, आपण चुकीचं कर्म केल्यामुळं. असो, असे भरपूर रोग आहे. आपल्याला त्या रोगाकडे जायचं नाही. आपल्याला मुख्य भवरोग आहे. हा भवरोग पाहायचा. हा जो संसार रूपी रोग, हा रोग झाला हे कशावरून ओळखायचं? ज्ञानोबराय सांगतात, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. हा रोग आपल्या शरीरात शिरला हे ओळखायचं कशावर? ज्ञानोबराय त्याचं उत्तर देतात ज्ञानेश्वरीत. विषय विषयाचा पडिपाडू आणि गोड परमार्थ लागे कडू. तुम्हाला परमार्थ आवडत नसेल, कीर्तन चालू आहे ना, हा घरी झोपा काढतोय, कीर्तन चालू आहे, हा घरी पिक्चर पाहतोय, समजायचं याला रोग झालाय, भवरोग. हा रोग याला जडलाय. ज्या अर्थी तुम्हाला कल्याणाचं जे आहे ते आवडत नाही, आपल्याला ज्ञानेश्वरी आवडत नाही, कादंबऱ्या आवडतात, समजायचं याला भवरोग झालाय. ज्ञानेश्वरी आवडत नाही, गाथा आवडत नाही, एकनाथी भागवत आवडत नाही, श्रीमद भागवत आवडत नाही. जे ग्रंथ आपल्या कल्याणाकरता साधू संतांनी निर्माण केले ते ग्रंथ आवडत नाही, संत आवडत नाही, तीर्थक्षेत्र आवडत नाही. समजून घ्यायचं की हा रोग आपल्याला जडलेला आहे. विषय विषयाचा पडिपाडू आणि गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. जो विषय कडू आहे, जो आपल्याला अनंत दुःखामध्ये लोटणारा आहे, अनंत दुःख योनीमध्ये 84 लाख योनीचे विषय आपल्याला लोटणारे आहे, ते आवडायला लागतात, जीवाच्या पलीकडे आवडायला लागतात. मग समजायचं की हा आता भवरोगामध्ये पूर्ण गुंतलेला आहे, आता याची सुटका होणं शक्य. आणि मग असे हे कृपाळू संत की जड जीवाच्या उद्धाराकरता, आपल्या कल्याणाकरता जे अवतरित झालेले आहे, ते आपल्याला सांगतात की बाबा याच्यात अडकू नका, हा रोग आहे, याच्यामध्ये जर तुम्ही अडकले तर पुन्हा ही संधी भेटणार नाही. या संधीचं सोनं करा. ही संधी आता तुम्हाला भेटलेली आहे, नरदेह भेटलेला आहे, नरदेह निधान लागले आहात. उत्तम सार उत्तमची गती, देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे, का नामस्मरण करू नये? केलंच पाहिजे, देवाचं नाव घेतलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सहा प्रश्न आहे, उत्तर मात्र एकच आहे. 6 साधक तुकोबरायकडे आले आणि 6 प्रश्न घेऊन आले, पण उत्तर तुकोबरायने एकच दिलं, ऐसे विठोबाचे नाम. एकदा बिरबलकडे असे काही चतुरपंडित लोक आले आणि त्यांनी बिरबलची परीक्षा घेण्यात ठरवलं. आणि मग ते बिरबलला आडवे झाले सभेमध्ये आणि बिरबलला विचारू लागले की म्हणले, तव्यावरची पोळी का करपली, हौदातल्या पाण्यातील ते पानं का सडले आणि घोडा का आडला, असे प्रश्न त्यांनी बिरबलला विचारले. आता हे कोड्यातले प्रश्न आहे, एक प्रकारे कोडच विचारलं त्यांनी, पण बिरबल 1000 जबाबी होते. त्यांची जी प्रज्ञा होती ना, लगेच त्याला आता काहीतरी नाव आहे त्या प्रज्ञेला, प्रतिउत्पन्नमती. मामासाहेबांच्या चरित्रामध्ये नाव आलेलं आहे, कारण मामांची प्रज्ञा तशीच होती. वेळेवर स्वामी विवेकानंद त्यांची प्रज्ञा तशीच होती. लोकमान्य टिळक हे जे महापुरुष आहे ना, त्यामध्ये मामांचा देखील नंबर आहे. बक्कट स्वामी महाराज यांच्या ज्या प्रज्ञा होत्या, ही काय सर्वसामान्य प्रज्ञा नव्हती आपल्यासारखी. आपल्यासारखे त्यांनी 1,000 वेळेस अभंग घोकले नाही, फक्त एकदा अभंग पाहिला पाठच. असे लोक होते, राक्षसी पाठ, काही पाठच. तसा तो बिरबल 1000 जबाबी, त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, फिरवल्या न मुळं. पोळी का करपली तव्यावरची,
फिरवल्यामुळे तुम्ही फिरवली नाही म्हणून ती भाजली नाही, आपली एकाच जागी भाजली, पार धूर निघला तिचा, अशी भाजली. फिरवल्यामुळं पानं का सडली हौदातील, तुम्ही फिरवली नाही, ती खायची पानं. आणि घोडा का अडला, तर घोडा एका जागी बांधून ठेवला, तो फिरवला नाही. एकच उत्तर आहे, फिरवल्यामुळे. एकदा कवी कालिदास आणि भोजराजा यांचा प्रसंग आहे. त्या भोजराजाने देखील कवी कालिदासांना असाच प्रश्न विचारला होता. ते भोजराजा म्हटले की मी तुला 4 वस्तू सांगतो, या 4 वस्तूचं वर्णन एकाच वाक्यात झालं पाहिजे. तिथं हजारो पंडित होते, पण ते उत्तर कोणालाच देता आलं नाही. त्यांनी प्रश्न विचारला होता की भारतम इक्षुदंडंच इंदुम सिंधूंच वर्णयेत. हे 4 पदार्थ आहे. महाभारत, इक्षुदंड म्हणजे ऊस, सागरम म्हणजे समुद्र, इंदुम सिंधू, सिंधू म्हणजे सागर आणि इंदू म्हणजे चंद्र. या 4 वस्तूचं वर्णन एका वाक्यात केलं पाहिजे. आता हे 4 वस्तू बघा तुम्ही, भिन्न भिन्न आहे की नाही, काही मेळ आहे का? महाभारत हा पौराणिक ग्रंथ आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे, सर्वश्रेष्ठ 1,00,000 श्लोक ज्याच्यात आहे, असा अत्यंत दिव्य ग्रंथ आहे आध्यात्मिक. कुठं महाभारत आणि कुठं ऊस, इक्षुदंडंच कसं वर्णन होईल? इक्षुदंड म्हणजे ऊस की ज्याच्यामध्ये गोड रस आहे, त्याचं याचं वर्णन. बरं, सागर, समुद्राचं याचं कसं वर्णन? समुद्र हा जलाशय आहे, सर्व सरोवरांचा राजा आहे, जलाशय, महान जलाशय. आणि चंद्र, सर्व जे तारांगण आहे त्या तारांगणांचा राजा. चंद्र जो रात्री समय राजा आहे, दिवसा नाही. चंद्र, हे 4 वस्तूचं वर्णन कसं होईल? सगळे पंडित कोणालाच उत्तर येईना. शेवटी कालिदासाचा नंबर आला आणि भोज राजा कालिदासाने म्हटले, अरे बाबा तू उत्तर देतो की नाही? म्हटले की तुला बी काही येत नाही, तुला उत्तर देता येत? म्हटले मला उत्तर देता येत नाही असं मी म्हटलो का? मी समर्थ आहे म्हटले उत्तर द्यायला. कालिदास हा कवीर भृते, कालिदास बोलू लागले की प्रतिपर्व रसोदयम. 4 वस्तू आहे आणि 4 वस्तूचं वर्णन एकाच वाक्यात केलं, प्रतिपर्व रसोदयम. कसं? तर महाभारतामध्ये 18 पर्व आहे. जरा झोप येऊ नका देऊ बरं का, आता जरा चिंतन थोडं जड लागलंय, पण हे महत्वाचं आहे. हे जर समजलं तर अभंग समजून जाईल तुम्हाला. ही अभंगाची पूर्वपीठिका आहे. जर हे जर नाही समजलं तर अभंग समजणार नाही. अगदी थोडक्यात, आता वेळ बी कमी आहे आणि थोडक्यात तुम्हाला मी आता थोडं वर्म सांगून जातो. फक्त महाभारतामध्ये 18 पर्व आहे आणि प्रत्येक पर्वामध्ये रसाचा उदय आहे. प्रत्येक पर्वामध्ये असा चढता क्रम आहे, चढता 18 पर्व आहे. चला पुढं. ऊसाला देखील जे कांडे असतात ना, कांडे, त्याला पर्व म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये त्याला पर्व शब्द आलेला आहे. त्या कांड्याला, प्रत्येक कांड्यामध्ये चढता क्रमाने रस आहे बघा. जसा बुडाचा ऊस गोड लागतो तसा शेंड्याचा लागत नाही, चढता क्रम आहे त्याच्यामध्ये. प्रतिपर्व रसोदयम, रसाचा उदय प्रत्येक कांड्यात भिन्न भिन्न आहे. चला पुढे. समुद्र हा पौर्णिमेला त्याला भरती येते आणि पौर्णिमेला पर्व काळ म्हणतात. प्रतिपर्व रसोदयम म्हणजे पाण्याचा, जलाचा उदय. रस म्हणजे पाणी, पाण्याचा उदय. प्रत्येक पौर्णिमेला समुद्राला भरती येते, प्रतिपर्व रसोदयम. चंद्र, प्रत्येक पौर्णिमेला चंद्र हा सर्व कलांनी परिपूर्ण असतो, त्या कलेला देखील पर्व म्हणतात. आणि ज्या पर्व काळाला तो पूर्ण होतो त्या पौर्णिमेला पर्व काळ म्हणतात. पर्व, प्रतिपर्व रसोदयम, या 4 वस्तूचं वर्णन कालिदासाने एकाच वाक्यात केलं. तसंच तुकोबरायांनी 6 प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात दिलं. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम.
कुमार खुमारी तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म जन्माचं खंडन झालं पाहिजे कारण जन्माला आलो म्हणून हे सगळे जे आपल्या पाठीमागं आधी व्याधी हे ज्या लागलेल्या आहेत याला कारण आहे जन्म जर आपण जन्म चुकवला एकदा मुळच जरा तोडलं तर झाड येईल कशाला पुन्हा आपण मूळ तसं ठेवतो मुळाला पाणी घालतो आणि वरचे शेंडे 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 सगळे आपण झाड बोडखं करून टाकतो पण जे मूळ आहे जन्म या जन्माचं खंडन झालं पाहिजे कारण जन्मामुळं सर्व जे आपले दुःख आहे हे साधू संत जे असतात ना या जन्माच्या पाठीमागं हात धुवून लागतात जसं वैरा बापाचिया पुत्र जचे मारलियाचा जेवी सूड मागे ज्ञानोबराय म्हणतात ज्याप्रमाणे वैरा बापाची या पुत्र जचे म्हणजे आपल्या बापाला एखाद्या व्यक्तीनं मारलं जीवे मारलं आणि मग त्या माणसाला त्या व्यक्तीला मारण्याकरता पुत्र जसं अहोरात्र प्रयत्न करतो सूड घेण्याकरता याने माझ्या बापाला मारलं त्याचा सूड घेतो तसंच आहे या जन्मामुळं ही सर्व दुःख मला भोगावं लागले जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे जे दुःख आहे जन्माला आलं म्हणून सगळे जरा व्याधी अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते जन्माला आलं म्हणून हे सगळे पाठीमागे लागलं याकरता साधू संत महात्मे तू साधक या जन्माच्या पाठीमागे हात धुवून लागतो आणि जन्म चुकवतो आणि मग जन्म चुकवल्यामुळं पुढचे सर्व दुःख त्याच्या दुःखाचा आणि त्याचा स्पर्शच होत नाही ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप आणि जाय त्रिविध तो ताप पाप त्याच्या ठिकाणी राहत नाही नामोच्चार केल्यामुळं अखंड नामस्मरण आता जिथं वाल्या कोळी ज्यांच्या पापासमोर हिमालय छोटासा होता एवढं ज्यांचं पाप होतं वाल्या कोळी की ज्यांनी जानव्यावाले एवढे ब्राह्मण मारले होते गुरुवारी शांतीब्रह्म बाबा सांगतात की एक ब्राह्मण मारला जानव्यावाला शेंडीवाला आणि जानव्यावाला की ते मौर एवढा खडा घ्यायचे आणि रानात टाकायचे बरं तो एक एक रांजण असा होता की त्याच्या 7 बैलाचे 5 चालायचे एका रानात असे 7 रांजण भरवले इतके ब्राह्मण मारले जानव्यावाले आणि मग एवढं आघात पाप पण भगवंताचा नामाचा उच्चार केल्यानंतर राम 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 म्हणू लागले सगळं पाप नष्ट झालं असं पापच नाही की जे तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता या भूतलावर असं पापच नाही की ते नामस्मरणासमोर टिकू शकतं असं पाप निर्माणच झालेलं नाही अजून की जे नामस्मरणापुढे टिकू शकतं महापाप जे आहेत महापाप ज्याच्यामध्ये ब्रह्महत्या सुरापानम असे जे महापाप आहे गुरुपत्नी गमनम अनेक चोरी करणं हे जे महापाप आहे हे महापाप देखील क्षणामध्ये नष्ट होतात वसो न शके पाप आणि मग आता पापच नाही म्हणलं जाय त्रिविध तो ताप हे जो ताप येतो आपल्याला म्हणजे थंडी ताप नाही बरं का हे आधिदैविक आध्यात्मिक आधिभौतिक हे जे ताप आहे हे जे ताप येतात हे पापामुळे येतात हे आपलं कर्म आहे आपल्या पापामुळे येतात ते ताप
आदिदैविक, आता पाऊस फारच पडला, आदिदैविक ताप आहे. आदी भौतिक म्हणजे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडून भाऊबंदाकडून होतोच त्रास, बांधाला बांधतेला असला की त्रास होतोच. आदी भौतिक आध्यात्मिक ताप आहे, शरीरामध्ये रोग निर्माण होणं, हे आध्यात्मिक ताप आहे. पण पाप जर नसेल तर ताप येतच नाही. आणि हे केवळ ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ही जी माया आहे ना, हिच्या ठिकाणी दोन शक्ती आहे, एक निर्माण शक्ती आहे आणि एक मोह शक्ती आहे. मायेच्या ठिकाणी निर्माण मोहा जिथं संग दोषा, ही जगत निर्माण करते आणि त्या जगताविषयी मोह पाडते आपल्याला. हे ज्या जगता संबंधाने मी आणि माझं हे आलं की तुम्ही मायात गुंतले, मी माझं आलं की मायेमध्ये बांधल्या गेले. म्हणून ही जर माया आपल्याला जर तोडायची असेल, या मायेतून जर बाहेर पडायचं असेल तर ऐसे विठोबाचे नाम. कारण एकदा माया आली की ती माया एकटी येत नाही, ती शोक घेऊन येते. जसं अर्जुनाला मोह निर्माण झाला बघा त्या रणांगणात कुरुक्षेत्रावर, ते समोर सगळे गुरुजन पाहिले, मोह निर्माण झाला आणि शोकग्रस्त झाले, भयाने व्याकुळ झाले. आता काय करावं? ज्या लोकांकडे शिकलो, जे आपले भीष्म पितामह आहे, द्रोणाचार्य, कुलगुरू, कृपाचार्य, सगळे महान लोक समोर आहेत, यांच्याशी कसं लढावं? मोह निर्माण झाला आणि धर्म विसरून गेली. भक्तराज अर्जुन धर्म विसरले. पण 18व्या अध्यायामध्ये बघा तुम्ही, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. आता तू जे सांगशील ते करीन, काही सांग. आता मोह नष्ट झाला, म्हणजे माया नष्ट झाली. तू का म्हणे माया होय दासी लागे पाया. अशी जी माया आहे ती देखील काहीच करू शकत नाही. कशामुळं? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आपला वेळ, नियोजित वेळ संपत आलेला आहे, 5 मिनिटं राहिलेली आहे. झालेली सेवा. या ठिकाणचे अधिष्ठान दैवत आहे श्री हनुमंतराय, विठ्ठल रुक्मिणी, गणपती मंदिर आहे, लक्ष्मी माता मंदिर आहे. अधिष्ठान देवता समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिव्य आणि भव्य असा पुतळा बसवलेला आहे. एका रात्रीत बसवला म्हणतात. 5 लाख रुपये खर्च केले. वा, फार सुंदर पुतळा. मी आल्या दर्शन घेतलं, फारच दिव्य आहे. सर्व जे तरुण मंडळी आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. धर्मासाठी आवश्यक आहे, आपण हे कार्य केलंच पाहिजे. जर धर्म टिकला तर आपण राहू, जर धर्मच नाही टिकला तर आपला पत्ताच लागणार. म्हणून धर्म जपला पाहिजे. धर्मासाठी आपण वेळ प्रसंगी प्राणाचं बलिदान दिलं पाहिजे. धर्म टिकवलाच पाहिजे, कारण थोर थोर पुरुषांनी या धर्माकरता आपलं जीवन वेचलेलं आहे. झालेली सेवा. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, आमच्या वारकरी शिक्षण संस्था स्वानंद सुखनिवाय सद्गुरू जोग महाराज, आमचा अधिष्ठान दैवत गुरु गोरक्षनाथ यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेली, येथ माझे जे उरले पायिक पण पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती. थोर थोर मंडळी बसलेली आहे कीर्तन ऐकायला. आपण काय त्यांच्या समोर बोलावं? त्यांच्या ठिकाणी परमार्थिक अनुभव आहे आणि सेवा आहे. आमच्या ठिकाणी सेवा बी नाही आणि अनुभव बी नाही, पण तोडकी मोडकी सेवा करण्याचा प्रयत्न केला ना. तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोच करून मावली रिजे जेवी. झालेली सेवा त्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय जय